ना पागोडा येथे डोंबिवली ते बोरिवली आणि प्रथमतः बोरिवलीला उतरल्यावर वेस्टला उतरून आपण बोरिवली ते जेट्टी असा प्रवास चालू झालेला आपला आणि आपण उतरून ग्लोबल विपासनाच्या लेफ्ट साईडच्या मार्गास जात आहोत। बोटीने उतरल्यावर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे ग्लोबल विपासना पागोडा। हे आपण आता त्याच्या प्रवेशद्वारावर जाणार। आपण पाहू शकता हा आपण त्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहोत। ग्लोबल विपासना पागोडा ते सुंदर आणि नयनरम्य अशा कोरीव काम केलेलं आहे प्रवेशद्वारात आणि आतील मूर्त्या देखील गौतम बुद्धांच्या आणि इतरही सुंदर अशा कोरून संगमरमरच्या दगडामध्ये केलेल्या आहेत। आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आणि मनमोहक असं आहे वातावरण। तिथे गेल्यावर एकदम मन प्रसन्न होते। आणि प्रथमतः आपण डोंबिवली ते दादर ते बोरिवली असा ट्रेनने प्रवास करतो। या प्रवासात आपल्याला पर पर्सन 40 रुपये रिटर्न तिकीटचे आहे आणि बोरिवलीवरनं वेस्टला उतरून आपण रिक्षा जर केली बोरिवली ते बोरिवली जेट्टी तर आपल्याला 70-80 रुपये लागतात। त्यात आपण 3 जण जाऊ शकतो आणि जेट्टीपासून ग्लोबल विपासना पागोडापर्यंत बोटीने आपण जो प्रवास करतो तो रिटर्न पर पर्सन एका माणसाला 100 रुपये असा आहे। तर यात काही जास्त खर्च होत नाही एका व्यक्तीचा आणि अशा आपण सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी एकदा आपणही जाऊन यावे। अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेल्या अशा भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या पहा। सुंदर नक्षीकामही केलेले आहे कोरीव असे। आणि येथे पोहोचल्यावर मन एकदम प्रसन्न होते तेथील वातावरण पाहून। आणि येथूनच ग्लोबल विपासना पागोडापासून रिक्षाने आपण गोराई बीचवर जाऊ शकता। हा देखील रिक्षाचा खर्च फक्त 100 रुपये आहे। आम्ही तेथे गेलेलो आपल्याला गोराई बीचवर आम्ही दाखवणार आहे। आधी आपण इकडले दृश्य पाहू शकता। सुंदर नयनरम्य असे दृश्य आहेत। सगळी शांत वातावरणात आपण तिथे खरंच 10 मिनटं देखील बसाल तरी आपलं मन एकदम प्रसन्न होईल। बघा सुंदर अशा मूर्त्या सुंदर सुंदर गार्डन आहे तिथे बसायला। आता आम्ही इथून मार्गस्थ होणार आहोत पागोडा ते गोराई बीच। आम्ही तुम्हाला गोराई बीचवर पण घेऊन जाणार आहोत। चला तर मग आपण निघूया गोराई बीचला। पहा हे आहे गोराई बीच। आपण पाहू शकता हा गोराई बीच आहे। आम्ही देखील गोराई बीचवर जाऊन थंडगार अशा गोळ्याचा अनुभव घेतलेला आहे खाता खाता। पहा मी आणि माझा मुलगा आम्ही किती जात आहोत आणि आपणही इथे जाण्यासाठी आमच्या ख्याला